नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही फिरायला गेलो होतो आणि फिरून आलो. त्याच्यानंतर आपण येता येता बाजारामधून केळं आणलेले आहेत आपल्याला खाण्यासाठी. तर मित्रांनो, इथं बसून म्हटलं एका झाडाखाली बसून खायची आहेत. तर मित्रांनो, आपण केळं-बिळं आणले आणि समोसे आणले आहेत. तर आपण आता मस्तपैकी खाणार आहोत आणि जे काही ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसणार आहे ते तुम्ही पाहायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण बसूया आणि थोडं जेवण करूया मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण हे पहा, केळी आणलेली आहेत आणि 1.5 डझन केळी आणलेली आहेत आणि हे समोसे आणले आहेत. तर आपण आता मस्तपैकी खाऊया पहिले. हळू हळू तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा केळी खाणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण आता समोसे पण खाऊ मित्रांनो. ते पहा मित्रांनो, समोसे पण आपण आणले आहेत, ते पण खाऊया. एकदम मस्त, सुपर टेस्ट आहे याची. तर मित्रांनो, आता आपण केळं पण खाले आणि समोसे पण खाले आणि आता पोट फुगलं मस्त एकदम. आता थोडं एकदम एनर्जी आली आणि हे पहा, त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो मित्रांनो. तर आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली आहोत आणि पहिलेही ज्यावेळेस केळं पण खाली त्यावेळेस पण आंब्याच्या झाडाखालीच होतो. तर हे पहा कसं वातावरण दिसतं, कसं नेचर व्ह्यू कसा दिसतो हे पहा, एकदम मस्त. आज पण संध्याकाळचीच वेळ आहे मित्रांनो. एकदम मस्त आणि गारव्यामध्ये बसलो आहोत आणि थंडी तर आहेच, पण मग आता थोडी थंडी पण कमी झालेली आहे त्याच्यामुळं. आणि आपल्याला आता सर्व काही झालेलं आहे खाण्याचं आणि आपल्याला आता त्या साईडला फिरायला जायचं होतं. तर मित्रांनो, त्या ठिकाणी पण पहिले आपण गेलो होतो आणि तिकडे एक तलाव आहे आणि तो तलाव आहे ना, त्याच्या तिकडे पाणी पहिले होते त्यावेळेस आपण गेलो होतो. तर मित्रांनो, आता सर्व तिकडे पाणी आटलेलं आहे, त्याच्यामुळं आता आपली फेरी तिकडे कधीपासून झाली नाही. तर आपल्याला आज तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो, आता चला आपण उठूया आणि तिकडे जाऊया. तिकडचा व्ह्यू कसा आहे, कसं वातावरण, कसं नेचर आहे, कसा निसर्ग आहे, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो. तर चला आता आपण जाऊया. तर मित्रांनो, आता आपण वाटेला निघलो आहोत आणि वरच्या साईडलाहून आपल्याला तिकडे खाली जायचं आहे. तर इकडून जायचं होतं, पण मग हे तुम्हाला दिसतंय ना, थोडं जंगल आहे, खूपच खूपच म्हणजे थोडी अडचण जागा आहे. त्याच्यामुळं आपल्याला वरून मोकळ्या वाटेलाहून जायचं आहे मित्रांनो. तर आता आपण लगेच जाऊया तिकडे. तर आता आपण फिरत फिरत इकडं जंगलामध्ये आलो आणि हे पहा, आपण पहिले आलो होतो इकडे, पण हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, आता तो तलावा जो आहे तो खक झालेला आहे, एकदम आटलेला आहे मित्रांनो. तर आपण आता तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, मागच्या कॅमेऱ्याने कसं झालेलं आहे. त्यावेळेस खूप पाणी होतं आणि मासे पण याच्यामध्ये होते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो इकडचं व्ह्यू कसं दिसतो. आता पाणी आटल्यानंतर कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस पाणी होतं, तुम्हाला मी सांगितलं आहे. तर तुम्हाला हे पहा व्ह्यू कसा दिसतो. आता पाणी नष्ट झालेले आहे मित्रांनो आणि आता कसं नेचर दिसतं. त्यावेळेस पण संध्याकाळच्याच वेळेला आलो होतो आणि आता पण संध्याकाळच्याच वेळेला आलो आणि आम्हाला म्हणजे संध्याकाळीच टाईम भेटतो मित्रांनो. दिवसभर काम असतं, त्याच्यामुळं संध्याकाळ व्हिडिओ शूट करायला लागतात. तर मित्रांनो, आणि ह्या पहा इकडे पण खेळणारे लोक येतात आणि इकडे एकदम मस्त जागा करून बसतात मित्रांनो. हे पहा इकडे मोकळी जागा करून टाकलेली आहे एकदम झाडांमध्ये. तर खूप छान वाटतं इकडे, एकदम मस्त मनसोक्त असं आराम भेटतो इकडे, एकदम शांतता असते. त्याच्यामुळं एकदम मस्त त्यांनी माणसांनी जागा केलेली आहे इकडे. तर खूप छान इकडे
खेळायला येऊन बसतात. मस्त एकदम जागा पण खूप छान आहे. तुम्हाला मी आता तिकडे जाऊन दाखवतो. तर आता आपण तलावाच्या भराव्यावर आहोत आणि हे पहा कसं नेचर दिसतं मस्तपैकी एकदम मित्रांनो. हे पहा खूप छान आणि इथं एकदम मस्त खूप मोठं झाड पण आहे. तर मित्रांनो आता ह्या साईडला आपलं फिरणं झालं. खूप फिरलो. आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर जाऊया. जाता जाता ब्लॉगमध्ये काय दिसतं ते थोडं पाहू. त्याच्यानंतर ब्लॉग जो आहे तो आपण संपवू मित्रांनो. तर चला फटाफट. हे पहा गवत पण खूप आहे ना खाली. खूप गवत आहे त्याच्यामुळं गवत पाहून पाहून थोडं हळूहळू चालावं लागतं. तर आपण आता वाटेवर निघू आणि त्याच्यानंतर जाऊया. तर मित्रांनो इथं पण खेळायची जागा आहे आणि हे पहा इकडे चुल्ला बिल्ला आहे. तर इकडे माणसं येऊन बसतात आणि खेळता खेळता काही पण बनवून खात असतील मित्रांनो. आपण इथं आपण पाहिलं नाहीत पण मग ही जागा पहा बसायला कशी केली त्यांनी. सूर्य आता मावळायला चालला आहे मित्रांनो. तर मित्रांनो संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.